दीपक बोराडे माझ्यासोबत आहेत. आरक्षणाच्या मागणीवरून आझाद मैदानावर कालपासून उपोषणाला बसलेत. कोणकोणत्या मागण्या आहेत या उपोषणादरम्यान? आमची एकच मागणी आहे, ज्या संविधानानुसार हा देश चालतो त्याच संविधानानुसार विश्वरत्न बाबासाहेबांनी धनगर जमातीचा समावेश एस.टी आरक्षणाच्या प्रवर्गात केलेला आहे. त्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी ही मागणी गेल्या कित्येक दशकांपासून सातत्यानं धनगर जमात करते. आतापर्यंत शेकडो लढे उभे राहिले, शेकडो बांधवांनी आमच्या उपोषणं केली. फार मोठा संघर्ष या घटनादत्त अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी चालू आहे. 2014 सध्याचे मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बारामतीमध्ये लाखो लोकांसमोर एक वचन दिलं होतं की आम्हाला सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवतो. सध्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्यावेळेस सोलापूरला आले होते त्यांनी सुद्धा लाखो लोकांसमोर सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर आम्ही तुमचा प्रश्न सोडवतो. त्या अगोदर या देशाचे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब यांनी सुद्धा पंढरपूरला लाखो लोकांसमोर वचन दिलं होतं. अटल बिहारी साहेबांनी वचन दिलं, मोदी साहेबांनी वचन दिलं, फडणवीस साहेबांनी वचन दिलं. म्हणून या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा धनगर मतदारांनी ताकदीनं भाजपला साथ दिली, भरभरून मतं दिले आणि पहिल्यांदा भाजप या राज्यात सत्तेत आलं. नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले. आम्हाला सत्ता धनगरांमुळे मिली, धनगरांचा फार मोठा वाटा आमच्या सत्तेत आहे असं फडणवीस साहेब मान्य करतात. मी धनगरांना वचन दिलं हेही मान्य करतात, पण दिलेला शब्द आजपर्यंत त्यांनी पाळला नाही. आम्ही पंढरपूरला 16 दिवस उपोषण केलं 6 बांधवांनी. त्यावेळेस सुद्धा तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लिखित स्वरूपात दिलं होतं 15 दिवसात तुमचा जिहार आम्ही काढतो. आम्ही ते उपोषण स्थगित केलं, परंतु आज 1.5 वर्ष झालं त्याच्यावर काही उपाय झाला नाही. 1 वर्ष झालं काही झालं नव्हतं म्हणून मी सप्टेंबर 24ला पंढरपूरला बसलो होतो. सप्टेंबर 25मध्ये जालन्याच्या आंदोलनाच्या क्रांतीच्या भूमीत एक मोठा लढा आम्ही उभा केला. त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत माझं बोलणं झालं, मीटिंग झाली, आमचं एक शिष्टमंडळ गेलं. तिथं फडणवीस साहेब म्हणाले की काही तांत्रिक अडचणी आहेत, कायदेशीर बाबी त्या तपासाव्या लागतील. आरक्षण देण्याची आमची भावना आहे, आम्ही तो शब्द दिलेला आहे, परंतु यासाठी AG सोबत बैठक लागली पाहिजे. ती बैठक लागली, चर्चा झाली. आता सगळं झालं तरी काहीच होत नाही. म्हणून आम्ही इथं आझाद मैदानात आंदोलनाची हाक दिली म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं अगोदरच. तिथंही सविस्तर चर्चा झाली. आम्ही सांगितलं की साहेब तुम्ही म्हणताय आम्ही देतो, सगळं खरं 80-90% धनगर आज भाजपसोबत आहेत. त्या चर्चेवर तुम्ही समाधानी नाहीत का? किती दिवसाचा किंवा किती महिन्याचा काही कालावधी वगैरे काही मागितला का त्यांनी आरक्षणासाठी? काहीच नाही, करतो, फक्त करतो म्हणून होत नाही ना. आम्ही हे किती वर्ष आंदोलन करायचे, किती वेळेस आमचा जीव धोक्यात घाला, किती वेळेस समाजानं रस्त्यावर यायचं, किती पैसा किती वेळ खर्च करायचा, हे थांबलं पाहिजे. म्हणून आम्ही म्हणलं साहेब आता तुम्ही आश्वासन नको, तुमची भावना असणं नको, तुम्ही कृती करा. त्यांना आपण सांगितलं होतं की 16 तारखेपर्यंत तुम्ही काय AG सोबत बैठक करायची, कुणासोबत काय करायचे निर्णय करा. पण काल 16, आजची 17 संपत आली पण अजून काही निर्णय झाला नाही. पाहू आता त्यांच्या मनात काय येते. तर जालन्यामध्ये जे तुम्ही उपोषण केलं मोठा प्रतिसाद त्या दरम्यान मिळाला होता, मात्र मुंबईमध्ये कमी प्रमाणामध्ये दिसतोय का? असं का? नाही, काय आहे जालन्यामध्ये ज्यावेळेस आंदोलन झालं, मराठवाडा ही आंदोलनाची क्रांतीची भूमी झाली. कारण असं आहे की मराठवाड्यानं सोसलंय, त्या लोकांच्या वेदना आहेत. मग तो दुष्काळी भाग असेल, आमचं निजाम स्टेट होतं. हा देश महाराष्ट्र स्वतंत्र झालं 15 ऑगस्ट 1947ला आणि मराठवाडा स्वतंत्र झाला 17 सप्टेंबर 1948ला. म्हणजे 13 महिने 2 दिवस लेट. आणि तेव्हापासून हा मराठवाडा सतत सोसतोय. म्हणून त्या वेदना तिथं प्रचंड आहे. तिथं आंदोलन असल्यामुळे ते ताकदीनं झालं, त्याच ताकदीनं ते मुंबईमध्ये पण होणार आहे, काही अडचण नाही.
पण काल परवा एक लग्न फार मोठ्या प्रमाणामध्ये होते. हे थोडंसं अवकाळी पावसाचं वातावरण झालं, कुठं गारपीट झाली मराठवाड्यामध्ये. इथं थांबण्याची किती लोकांना परमिशन वगैरे मिळाली आझाद मैदानावर? आझाद मैदानामध्ये परवानगी मिळाली, पण आझाद मैदानात सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत परवानगी असते. आम्ही पोलीस प्रशासनाला शब्द दिला होता मी, की तुम्ही सरकारने आमचं म्हणणं जर सोडवलं तर आम्हाला इथं बसायची गरजच नाही, कुणाला इथं यायची वेळ पैसा खर्च करायची बेजार व्हायची आवश्यकता नाही. परंतु जर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जर सरकारकडनं काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला नाही तर तुम्ही आम्हाला दुसऱ्या दिवशी बसण्याची परवानगी द्या, आम्ही ग्राउंड खाली करतो. आणि जर तुम्ही परवानगी दिली नाही तर आम्ही ग्राउंड खाली करणार नाही. आता काल त्यांनी मला परवानगी दिली, आज आम्ही इथे येऊन बसलो. आता 4 वाजत आहे, अजून 2 तास आहे. 2 तासामध्ये जर सरकारकडनं सकारात्मक चर्चेनुसार सकारात्मक निर्णय जर आला तर आम्ही आंदोलन सोडू, आणि नाही आला तर पोलिसांनी आम्हाला उद्या इथं परत बसण्याची परवानगी द्यावी. नाही दिली तर आम्ही इथून उठणार नाही. आत्ता जर परवानगी दिली बसायची, आम्ही इथून उठून रोडवरच बसतो. काल आम्ही तिथं फुटपाथवरच बसलो होतो. माझं आमरण उपोषण आझाद मैदानावर सुरू आहे. आझाद मैदानाच्या बाहेरही माझं आमरण उपोषण सुरूच आहे. आणि जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आमच्या आंदोलनावर, आमच्या लढाईवर आम्ही ठाम आहे. आतापर्यंत सत्तेमधल्या कोणत्या आमदारांनी वगैरे येऊन भेटी दिल्या का नाही? हे सत्तेमधले आमदार आमच्या जालना जिल्ह्याचे माजी मंत्री आणि आमदार अर्जुन भाऊ खोतकर साहेब हे. रात्रीच मी ज्यावेळेस इथून गेलो त्यांचा फोन आला, कुठे, त्यांना असं वाटलं उपोषण सुटलं काय. म्हटलं मी इथं आहे, फुटपाथवरच बसलेलो आहे. ते रात्री आले, ते भेट देऊन गेले. सकाळी सकाळी राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे हे सुद्धा भेटून गेले. बाकी अजून काही कोणी भेटलं नाही. आणि वडकुते साहेब, रामरावजी वडकुते, ज्यांना खासदारकी मिळाली ते तर सोबतच होते पहिल्या दिवशी, इथं दिवसभरच होते काल. तुम्ही तर इथं बसलायत, आझाद मैदानावर उपोषण करताय, मात्र इतर समाज बांधवांना काही आव्हान वगैरे असणार आहे का इथून? हे समाज बांधवांना एकच आव्हान आहे की हा लढा फार संघर्षातून उभा राहिला आहे. आणि सरकार जर म्हणतंय की आमची देण्याची इच्छा आहे तर त्यांना देण्यासाठी मजबूर जर करायचं असेल तर समाजाला ताकदीनं मुंबईत यावं लागेल. मी समाजाला नेहमी म्हणत असतो, ती त्यांची इच्छा त्यांची तर 12 वर्षापासून आहे. धनगरांच्या लेकरांचं कल्याण करणं माझ्या हातात, फडणवीस साहेबांच्या, मोदी साहेबांच्या हातात नाही. लढणं माझ्या हातात आहे, देणं त्यांच्या हातात जरी असलं तरी घेणं समाजाच्या हातात आहे. म्हणून समाजाला जर वाटत असेल की आता ST आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे तर समाजानं आता सगळे कामधंदे, पिकं पावसात भिजले तर भिजू द्या. कुणाचं लग्न असलं तर आधी लग्न कोंढाण्याचं, मग रायबाचं, असं जे तानाजी मालुसरे म्हणाले होते, आणि मग स्वराज्य निर्माण झालं. तसं धनगरांना जर वाटत असेल की आमच्या लेकराबाळांचं कल्याण व्हावं तर त्यांनी सगळे कामधंदे गावाकडचे सोडून दिले पाहिजे आणि आझाद मैदानाच्या दिशेनं मुंबईला आलं पाहिजे. तरच हा प्रश्न सुटू शकतो. हे खोकल्याचा वगैरे त्रास कधीपासून जाणवायला लागला तुम्ही? नाही, मी 6 महिन्यापूर्वी 16 दिवस उपोषण केलं. तेव्हा माझी प्रकृती अत्यंत सिरियस झाली होती, म्हणून उपोषण स्थगित करावं लागलं. आणि तेव्हापासून सातत्यानं मी राज्यभर फिरतोय. एक दिवस आराम नाही, रात्री अपरात्री जेवण, झोप नाही, दिवसभर प्रवास, आणि प्रकृती प्रचंड ढासळलेली आहे पहिलेच. परंतु समाजाला जागा करण्यासाठी आणि सरकारला जाग येण्यासाठी कदाचित माझं बलिदान जर सगळ्यांना पाहिजे असेल तर ते समाजाच्या भल्यासाठी बलिदान देण्याची माझी तयारी आहे. म्हणून विभागाचे कर्मचारी वगैरे येऊन तपासणी वगैरे करतात का? अजून नाही. अजून सरकारला कदाचित माझ्या प्रकृतीची किंवा माझ्या जीवाची चिंता नसावी, म्हणून समाजाला तरी माझ्या जीवाची चिंता झाली पाहिजे आणि त्यांनी मुंबईमध्ये आलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर आझाद मैदानावर दीपक बोराडे यांचं उपोषण सुरू आहे. आजचा 2रा दिवस आहे. आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्की समजलं असेल. मात्र या मागण्याकडे आता प्रशासन, सरकार हे कशा पद्धतीनं पाहिल हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, मुंबई.